ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, कालच अश्विन आणि प्रिया घरात आलेले असतात. तर आता इथे अश्विन म्हणत असतो सायलीला, हे बघ तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाहीये असं म्हणतो आता इथे अश्विन, पण तिनेच मला हे ध्यानात आणून दिलंय की सुभेदारांचा मुलगा या नात्याने मला हा मान मिळालाच हवा असं म्हणतो आता इथे अश्विन. तर बघा प्रेक्षक बाकी सगळ्यांना धक्का बसतो आणि वाटण्या झाल्याशिवाय हे शक्य नाहीये असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि प्रिया मात्र खूप खुश होते बघा इथे प्रेक्षक हो. परमेश्वरा असं म्हणून आता इथे कल्पनाला वाईट वाटायला लागतं. परमेश्वरा मला सगळं काय ऐकायला लागतंय असं म्हणते आता इथे कल्पना. आणि आता बघते ती, तर आता तिला सगळेजण सावरतात आणि आता इथे सायली म्हणते आहो आई असं म्हणते आता ती. आई, ह्या प्रियाचं कुठलंही वागणं मनाला नाही लावून घ्यायचं हे ठरवलंय ना आपण असं म्हणते आता इथे सायली. अगं पण हे तन्वी नाही तर अश्विन बोलतोय ग असं म्हणते आता इथे कल्पना. पण त्यांना बोलायला लावणारी तीच आहे ना असं म्हणते आता इथे सायली. हे बघ असं म्हणतो आता इथे अश्विन, परत परत तू तन्वीला ब्लेम करू नकोस हा असं म्हणतो आता इथे अश्विन. ती काही चुकीचं बोलत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तन्वीचं खरं रूप आम्हाला दिसलंय आणि तुला दिसत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तू अक्कल घाण ठेवली आहेस का रे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अश्विन येतो आणि म्हणतो गप्प बस हा अस्मिता, ह्या घरात काय घडतंय ह्याचा तुझ्याशी काय संबंध आहे का असं म्हणतो आता अश्विन. तर आता इथे अश्विन म्हणतो तू तुझं माहेर सोडून तिथे पडीक असतेस, एवढीच काळजी घ्यायची असेल तर जाऊन घे ना आपल्या सासू सासऱ्यांची काळजी असं म्हणत होता इथे अश्विन. तर आता इथे अस्मिताला खूप रडायला येतं बघा प्रेक्षक आणि प्रिया मात्र खूप खुश होते. हे नाही जमत आपल्याला आणि तू मला अक्कल शिकवतेस असं म्हणत होता इथे अश्विन अस्मिताला. आणि बेचारी अस्मिता खूप रडते बघा प्रेक्षक आणि प्रिया खूप खुश होते. अश्विन भाऊजी अस्मिता ताई दोन जीवांच्या आहे इथे विसरू नका असं म्हणते आता इथे सायली. आणि अस्मिता जोर जोरात रडायला लागते. तर आता अर्जुन जातो अस्मिताकडे म्हणतो अस्मिता अस्मिता असं म्हणतो आता तो. अस्मिता तू रडू नकोस प्लीज असं म्हणत होता इथे अर्जुन. या अश्विनला कळत नाही हा का बोलतोय ते असं म्हणत होता अर्जुन. डॉक्टर अश्विन असं म्हणत लॉयर येतो बघा प्रेक्षक हो. या ॲडव्होकेट पात्रे या असं म्हणत होता इथे अश्विन. मी सांगितलेले सगळे पेपर्स आणलेत असं म्हणत होता इथे अश्विन. हो असं म्हणत होता तो लॉयर. द्या असं म्हणत होता तो. आणि आता पेपर्स घेतो बघा प्रेक्षक अश्विन. थँक्यू सो मच असं म्हणत होता इथे अश्विन. या तुम्ही असं म्हणत होता तो लॉयरला. प्रताप सुभेदार असं म्हणत होता इथे अश्विन. तर कल्पनाला अजून धक्का बसतो बघा प्रेक्षक आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. ह्या सगळ्या प्रॉपर्टीमधला माझा हिस्सा माझ्या नावावर करणारे हे पेपर्स असं म्हणत होता इथे अश्विन. सही करा असं म्हणत होता इथे अश्विन. मग आम्ही लगेच इथून निघून जाऊ. आणि आता सगळे पेपर्स अश्विन प्रॉपर्टीचे देतो प्रतापला त्याच्या हातामध्ये. एक तर मानाने आम्हाला या घरात परत घ्या, नाहीतर ह्या पेपर्सवर सही करा असं म्हणत होता इथे अश्विन. इथेच तुकडे पडू द्या, मग आपले रस्ते कायमचे वेगळे होतील असं म्हणत होता इथे अश्विन. तर आता इथे कल्पना खूप रडायला लागते बघा प्रेक्षक हो. खूप जास्त रडते आता इथे कल्पना. बोला असं म्हणत होता इथे अश्विन. काय ठरवताय? चल तर मी असं म्हणत होता इथे अश्विन. रूम मध्ये चल, सामान घे असं म्हणत होता इथे अश्विन. अश्विन प्लीज चिडू नकोस असं म्हणते आता इथे प्रिया. शांत हो असं म्हणून नाटक करायला लागते ती. तर आता इथे अश्विन प्रियाला घेऊन जातो तिला तिच्या खोलीमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सगळ्यांना खूप दुःख होतं. आता प्रतापला, कल्पनाला, अस्मिताला, विमलला, सायलीला आणि अर्जुनला खूपच त्रास होतो बघा प्रेक्षक हो अश्विनच्या अशा वागण्यामुळे. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता इथे प्रतिमा म्हणते अश्विन तन्वी असं म्हणते आता इथे प्रतिमा. जेवायला या असं म्हणते आता प्रतिमा. अश्विन असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता सुमन तिने म्हणते वहिनी तन्वी आणि अश्विन तर मगाचीच घराबाहेर पडले असं म्हणते आता इथे सुमन. बाहेर गेले असं म्हणते आता इथे प्रतिमा. कुठे आणि परत कधी येणार वगैरे काही सांगितलं का त्यांनी असं म्हणते आता इथे प्रतिमा. नाही काही सांगितलं नाही पण असं म्हणते आता इथे सुमन. पण काय सुमन असं म्हणत होता इथे रविराज. तर तो इथे बसलेला असतो ना तिथे बघा प्रेक्षक. पण जाताना त्यांच्या हातात सूटकेस होती असं म्हणते आता इथे सुमन. काय असं म्हणते आता इथे प्रतिमा. बरं असं म्हणत होता इथे रविराज. आहो असं म्हणते आता इथे प्रतिमा. आहो बरं काय, ते दोघं जर त्यांचं सामान घेऊन गेले असतील तर कुठे गेले ते कळायला नको का आपल्याला असं म्हणते आता इथे प्रतिमा. वहिनी असं म्हणते आता इथे सुमन. तुम्ही तन्वीला फोन करून बघा ना असं म्हणते सुमन. हो असं म्हणते आता इथे प्रतिमा. आणि आता कॉल करते ती. तर आता इथे रविराज म्हणतो सुमन वाढायला घे असं म्हणतो रविराज. जेवायला बसू. भाऊजी एकदा तन्वीशी बोलून घेऊया ना असं म्हणते आता इथे सुमन. काही गरज नाही आहे सुमन असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक. तिचा नवरा आहे ना तिच्यासोबत असं म्हणतो आता तो. मग असं म्हणतो तो. बघतील ते दोघं काय करायचंय ते असं म्हणतो आता तो. तर आता इथे प्रिया आणि अश्विन आपल्या खोलीमध्ये येतात. तर आता इथे प्रिया म्हणते फायनली आपण आपल्या हक्काच्या घरात आलोय असं म्हणून आता बसते ती स्टाईलमध्ये. ह्या दिवसाची मी किती दिवसापासून वाट बघत होते. मी ठरवलं होतं कुठल्याही टोकाला जायची वेळ आली ना तरी चालेल, पण आपल्या घरात यायचं म्हणजे यायचं असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो बघा प्रेक्षक हो. पण म्हणून आजचं प्रकरण खूपच टोकाला गेलं असं म्हणत होता इथे अश्विन. बावळटच सोय बघा हा प्रेक्षक हो. खरं तर एवढं सगळं व्हायला नको होतं असं म्हणत होता इथे अश्विन. त्याला खूप वाईट वाटत असतं ना प्रेक्षक हो. आपल्याच माणसांची
आपल्याच घरात एवढा कटकटपणा सहन करणं कठीण आहे तन्वी असं म्हणत होतं इथे अश्विन. बावळट कुठला. झाली हिची रडायला सुरुवात असं म्हणतात प्रिया. अरे मूर्ख माणसा, मी या घरात येऊन किती मोठा विजय मिळवलाय आणि आता मला अर्जुन सायलीवर वॉच ठेवता येईल असं म्हणतात इथे प्रिया. आता तुझी कटकट नको आहे मला असं म्हणतात इथे प्रिया मनातल्या मनात. तर आता इथे जेवत असतात बघा प्रेक्षक हो सगळेजण डायनिंग टेबलवर बसून. अर्जुन, कल्पना, अस्मिता, प्रताप, सायली आणि विमल. तर आता इथे सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात. तर आता इथे खुणवत असते सायली अर्जुनला. तर आता इथे सायली म्हणते, विमल ताई वाढायला घ्या ना तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. तर विमल म्हणते, हो हो घेते. तर आता प्रीता पण आपल्याच विचारात असतो. तर आता इथे कल्पना पण खूप दुःखी असते आणि आता इथे अर्जुन पण खुणवतो सायलीला. बाबा असं म्हणते आता इथे सायली. आई असं म्हणते आता ती. आता जर पूर्ण आजी इथे असल्या असत्या तर त्यांनी तुम्हाला असं उपाशी राहू दिलं असतं का असं म्हणते आता इथे सायली. नाही ना असं म्हणते आता ती. मग चला बघू पटकन जेवा, नाहीतर मी फोन करेन हा पुन्हा आजीला आणि तुमची तक्रार करेल असं म्हणते आता इथे सायली. जेवलो असतो ग मी असं म्हणत होता इथे प्रताप. पण ज्या मुलीचा आपल्याला इतका धिक्कारा वाटतो ती घरात असताना कशाखाली घास थरी कसा उतरेल असं म्हणत होता इथे प्रताप. तर आता कल्पना पण खूप रडायला लागते. सांत्वना देत असतो तिला आता अर्जुन. बाबा घरात कुणीही असो असं म्हणते आता सायली. हे घर तर तुमचंच आहे ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे कल्पना म्हणते, पण सायली अगं तिच्या वागण्याचा आम्हाला ताप होणारच ना. अगं तो आपण करूनच घ्यायचं नाही असं म्हणते आता इथे सायली. आपण जितका त्रास करून घेऊ ना तेवढाच प्रियाला आनंद होणार आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणते आता ती. आपण त्रास करून घेतला तर प्रियाला काय फरक पडणार आहे का, तिचं वागणं काय बदलणार आहे का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे परत प्रिया आणि अश्विनला दाखवले. तर आता इथे प्रिया येते आणि अश्विनला पकडते आता ती बघा प्रेक्षक हो. अश्विन, अश्विन अरे हा कडवटपणा आपल्यामुळे आलेला नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तुझ्या आईबाबांना आपण नको आहे हात आपण काय करू शकतो असं म्हणते आता इथे प्रिया. पण हे बघ धैर्य सोडू नकोस तू. अरे माझ्यासाठी केवढं लढलास तू असं म्हणते आता इथे प्रिया. आता आपण जिंकायचं असं म्हणते आता इथे प्रिया. आय मीन सगळ्यांची मनं जिंकायची असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वी असं म्हणत होता इथे अश्विन. अगं आपण त्यांची मनं कशी जिंकणार आहोत. अगं मॉम डॅड माझ्याशी कसं बोलतायत ते बघतेस ना तू असं म्हणत होता इथे अश्विन. असू दे असं म्हणते आता इथे प्रिया. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणते आता ती. अजिबात नाही असं म्हणते आता अस्मिता. आणि मला पटतंय आपण जितके रिॲक्ट करू ना तेवढी ती तन्वी जास्त चेकाळेल. तन्वी कशीही वागू दे त्याचा त्रास होत नाहीये. पण तिच्यामुळे अश्विन जसा वागतोय ना हे अश्विनला सुद्धा कळत नाही असं म्हणत होतं अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते, मला एक कळत नाहीये प्रियाच्या निमित्ताने काय होईना अश्विन भाऊजी पुन्हा घरा आलेत असं म्हणते आता इथे सायली. आई तुम्ही म्हणत होता ना त्या दिवशी की दिवाळी आहे पण अश्विन घरी नसणार आहे असं म्हणते आता इथे सायली. बघा ना ह्या दिवाळीला आपण सगळे पुन्हा एकदा असणार आहोत घरी. अश्विन भाऊजी आपल्या घरी असणार आहे दिवाळीला असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणत होता इथे प्रताप. वाईटात सुद्धा चांगलं कसं शोधावं हे कोणीही तुझ्याकडून शिकावं असं म्हणत होता प्रताप. हो ना मग चला असं म्हणत सायली. सगळ्यांनी पटकन जेवायला सुरुवात करा बघू. आपल्या घरात अन्नाचा कधीही अनादर झालेला नाही आहे असं म्हणत इथे सायली. आणि यापुढेही तो होऊ द्यायचा नाही असं म्हणत ती. डॅड असं म्हणत इथे अर्जुन. चला मॉम डॅड चला थांबा असं म्हणत इथे सायली. त्याआधी मला तुम्हा सगळ्यांकडून एक वचन हवं असं म्हणत ती. यापुढे प्रिया आपल्यासमोर असो नसो आपण त्रास करून घ्यायचं नाही असं म्हणत इथे सायली. तिच्यापासून जास्तीत जास्त दूर राहायचं आणि ती आपल्या जवळ येणार नाही असं बघायचं असं म्हणतात इथे सायली. आणि आपलं आयुष्य नेहमीसारखं सुखात आनंदात सुरू ठेवायचं असं म्हणते सायली. द्याल हे वचन असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन ते वचन देतो बघा प्रेक्षक. तर आता इथे कल्पना प्रताप सुद्धा वचन देतात. तर आता इथे अस्मिता पण म्हणते मी पण दिलं हे वचन. ठरलं तर मग असं म्हणते आता सायली. आता शांतपणे जेवूया हां असं म्हणते आता ती. विमल ताई वाढायला घेता असं म्हणते आता ती. तर आता सगळेजण जेवायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक हो. तर आता सगळेजण एन्जॉय करायला लागतात आणि खूप हसत वगैरे असतात आणि खात असतात बघा प्रेक्षक हो. आणि खूप एन्जॉय करत असतात सगळे मिळून आणि विसरतात ते पूर्णपणे प्रियाला. असं म्हणत होता अर्जुन. भेंडीची भाजी तर सुपर झाली आहे बायको असं म्हणत होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. आणि अस्मिता पण म्हणते हो खूप छान झाले. आणि हो असं म्हणते आता कल्पना. सायली अगं अस्मिता सांगत होती सकाळी की तिला कोथिंबिरीच्या वड्या खाव्याशा वाटतात असं म्हणते आता इथे कल्पना. तर आपण 1-2 दिवसामध्ये करूया असं म्हणते कल्पना. नक्की करूया असं म्हणते आता इथे सायली. हो बहिणी मी उद्याच आहे ना जास्तीची कोथिंबीर घेऊन ठेवते हां असं म्हणते आता विमल. ठीक आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. हो असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रिया म्हणते अश्विनला. अश्विन ही सिच्युएशन अर्जुन आणि सायलीवर सुद्धा आली होती की नाही. सायली छक्के पंजे करून या घरात शिरली असं म्हणते आता इथे प्रिया. मी माझ्या प्रेमाने माझ्या खरेपणाने सगळ्यांचा विश्वास परत मिळवेन अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. पण तोपर्यंत आपण थोडं शांत राहूया असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वी असं म्हणत होता इथे अश्विन.
तुझ्या स्वभावाची ह्या घराला किंमत का नाही आहे का असं म्हणत आहे अश्विन. तुला कळते ना असं म्हणते आता इथे प्रिया. माझ्यासाठी तेवढंच पुरेचं आहे असं म्हणते आता प्रिया. आणि आता चल बाहेर जाऊन जेऊया असं म्हणते आता इथे प्रिया. किती दिवसांनी हा योग आलाय, ही संधी अजिबात सोडायची नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर अश्विन म्हणतो मला परत त्या सगळ्यांची तोंड बघायची इच्छा नाही आहे असं म्हणत होता तो. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन अरे ह्या सगळ्या लोकांची तोंड मला बघायचीच आहेत. मला भूक लागली आहे चल असं म्हणते आता प्रिया. अश्विन असं म्हणते आता ती. अश्विन चल प्लीज असं म्हणते आता प्रिया. आणि आता ती घेऊन जाते बघा प्रेक्षक त्याला बाहेर लावून. जावंय का अस्मिता ते असं म्हणते आता इथे. सायली आणि सगळे हसत असतात. तर आता तेवढ्यातच तिथे प्रिया आणि अश्विन येतात बघा प्रेक्षक. तर सगळ्यांचे चेहरे पडतात. थांब प्रिया असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली येते. ती जागा तुझ्यासाठी नाही आहे असं म्हणते आता ती. म्हणजे असं म्हणते आता त्या प्रिया. आता ह्या घरात राहायचं असेल ना तर काही नियम आहेत ते तर पाळावेच लागतील ना असं म्हणते आता इथे सायली. नियम असं म्हणते आता इथे प्रिया. ह्या घरात मी आधी राहिली आहे असं म्हणते आता प्रिया. तेव्हा तर असं काही नियम वगैरे नव्हते असं म्हणते ती प्रिया. कारण तेव्हा तू सगळ्यांच्या डोळ्यात दूध फेकत होतीस ना असं म्हणते सायली. नाटकं इथे सगळे असं म्हणतो आता इथे अश्विन. बरं सांग काय नियम आहेत तुझे. सांगते. नियम क्रमांक 1. सकाळचं जेवण नाश्ता सगळं तूच बघून घ्यायचं. तुझं तूच बनवायचं. कारण आम्ही जे जेवण बनवू ते फक्त आमच्या कुटुंबासाठी असेल असं म्हणते आता इथे सायली. तुझ्यासाठी नाही. काय असं म्हणते आता इथे प्रिया. नियम क्रमांक 2. तू आमच्या पंक्तीला बसायचं नाही. एकतर आधी बसत जा नाहीतर नंतर असं म्हणते सायली. आम्ही तुझ्याबरोबर जेवणार नाही. का असं म्हणत होता इथे अश्विन. कारण आजपर्यंत हिने जेवाच्या ताटावर बऱ्याच वेळेला सगळ्यांना रडवलंय. खूप मनस्ताप दिलाय. आणि ती संधी मी तुला पुन्हा देणार नाही असं म्हणते सायली. आणि कसं आहे ना माझ्या माणसाने जेवताना तरी निदान आनंदात असावं असं माझी इच्छा आहे असं म्हणते सायली. म्हणून आम्ही जेवत असताना तू इथे नको असं म्हणते आता सायली. आणि हो असं म्हणते ती. नियम क्रमांक 3. जेवण झाल्यानंतर भांडी घासणं ओठा आवरणं सगळी पाक ही तुझी तू करायची. अगं पण मी कधी जेवू असं म्हणते आता इथे प्रिया. आमचं जेवण झाल्यावर स्वयंपाक करायला घे असं म्हणते सायली. तन्वी तिचा एकटीचा नाही माझाही स्वयंपाक करेल असं म्हणत होता इथे अश्विन. तर टेन्शन येते बघा प्रेक्षक प्रियाला स्वयंपाक बनवायचं म्हणजे. कारण आता मीही तुमच्यासोबत जेवायला बसणार नाही असं म्हणत होते अश्विन. तर आता प्रिया म्हणते थोडक्यात मी तुमच्या कुटुंबाचा भाग नाही आहे असं म्हणतेस तू असं म्हणते प्रिया. अगदी असंच म्हणते मी असं म्हणते आता सायली. आणि ह्या आधी तू नव्हतीस ह्या कुटुंबाचा भाग असं म्हणते सायली. आणि ह्या पुढे पण होऊ शकणार नाहीस असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणत होता इथे प्रताप. जाऊ दे ना खूप वेळ दिलास त्या मुलीला. आता ती गेली तरी चालेल हा तू बस असं म्हणत होता प्रताप. तर आता इथे सायली जाऊन बसते त्या ठिकाणी जिथे प्रिया बसणार असते ना बघा प्रेक्षक तिथे सायली जाऊन बसते आता. तर प्रियाला वाईट वाटतं खूप. इन्सल्टेड फील करते आता ती. अहो असं म्हणते आता सायली. सांगायचंच राहिलं माय मावशींचा फोन आला होताच. तुमची चौकशी करत होते असं म्हणते सायली. अरे हो मलाही आला होता नंतर कॉल असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे प्रिया म्हणते सायली हा काय माझा आहे तू मला या घरात चुकाने जगूच देणार नाहीस का असं म्हणते आता इथे प्रिया. तर सायली मात्र लक्ष देत नाही. बाबा माई मावशी हे पण म्हणत होत्या की कुठल्या तरी गोळ्या आहेत त्या त्यांना कुठेच मिळत नाही असं म्हणते आता इथे सायली. तर ते तुमच्या फॅक्टरीत मिळतील का असं म्हणत असते आता सायली. तर प्रताप म्हणतो मला यादी पाठवून दे मी पाठवून देतो त्यांना असं म्हणत होता तो. तर आता सायली म्हणते बरं. आणि आता सगळे एन्जॉय करत असतात बघा प्रेक्षक जेवण. तर तन्वी तू इथे का थांबलीस असं म्हणत होता इथे अश्विन. ह्या ना तुझं अस्तित्वच मान्य नाही आहे तुला दिसत नाही आहे का असं म्हणत होता इथे अश्विन. चल चल असं म्हणत होतो. आम्ही तिथे बसूयात चल असं म्हणतो अश्विन. अरे अश्विन असं म्हणत असते आता प्रिया. अश्विन अरे असं म्हणते आता प्रिया. ह्यांचं कधी जेवण होणार मग केव्हा मी जेवण बनवणार. आधीच खूप भूक लागली आहे रे मला असं म्हणते आता प्रिया. शिवाय तूही उपाशी राहतोयस हे कसं चालेल मला असं म्हणते प्रिया. प्रिया काळजी करू नकोस मी काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करतो असं म्हणत होता अश्विन. एक किंग साईज बर्गर त्याच्यानंतर पास्ता आणि गार्लिक ब्रेड आणि हो बाकी डायट ड्रिंक काहीतरी मागव असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विनला एवढं सगळं मागवते बघा प्रेक्षक होती. बावळट असतो अश्विन खरंच प्रेक्षक हो. तर आता बघ इथे समतोर बघूया त्रिकामध्ये काय आहे ते. अय्या ड्रेस असं म्हणते आता इथे सायली. माझ्यासाठी तर अर्जुन म्हणतो फक्त बोलून चालणार नाही घालून खाली आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली तो ड्रेस घालते आणि खूप छान दिसत असतो बघा प्रेक्षक हो तिला तो ड्रेस. आणि अर्जुन खाली थांबून तिला बघत असतो आणि बाकी सगळेही तिथे थांबलेले असतात. प्रिया सुद्धा असते तिथे आणि आता तिथे रविराज आणि प्रतिमा सुद्धा आलेले असतात. तर आता इथे प्रतिमा म्हणते किती गोड दिसतेस तू. तर आता अर्जुन म्हणतो बायको तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा होता ना तेच मिळालंय तुला. पुढचा जन्म असतो की नाही मला काय नाही माहीत असं म्हणतो होता रविराज. जर असला तर आमच्या पुढे जन्म घे असं म्हणतो रविराज. माझ्या सुखाची सुरुवात तुझ्यापासून झाली आहे असं म्हणते आता इथे सायलीने जाऊन मिठी मारते ती अर्जुनला आता बघा प्रेक्षक हो. आणि ते संपते पण तुमच्याकडेच असं म्हणते आता ती. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतं. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.